4 जूनला जनता मोदींना रिटायर करणार, स्वातंत्र्य आणि लोकशाही धोक्यात आली, संजय राऊतांची मोदी आणि फडणवीसांवर तुफान फटकेबाजी। सप्टेंबर 2024 पर्यंत मोदी रिटायर होणार, अमित शहांना मोदी पंतप्रधान बनवणार, पंतप्रधान पदाच्या संदर्भात केजरीवाल यांचा खळबळजनक दावा, तर अरविंद केजरीवालांचा दावा भाजपने फेटाळला। काँग्रेसला मतदानासाठी मशिदींमधून फतवे, राज ठाकरेंचा आरोप, तर राज ठाकरेंनी केलेले आरोप खरे असल्याचा फडणवीसांचा दावा, काँग्रेसने मात्र मनसे आणि भाजपचे आरोप फेटाळले। गांधी आणि नेहरूंच्या विचारांनी ब्रिटिशांना हद्दपार केलं तर मोदी काय चीज आहे, शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल, पवार हेच ब्रिटिश मानसिकतेचे, पवारांच्या टीकेवर भाजपचा पलटवार। इम्तियाज जलील हे औरंगजेबाची औलाद, त्यांना उत्तर देत नाही, नवनीत राणांची इम्तियाज जलील यांच्यावर जहरी टीका। पैशांसाठी नथुराम गोडसेंची भूमिका करणं शोभतं का, अजितदादांचा अमोल कोल्हे यांच्यावर हल्लाबोल। राज्यसभेची ऑफर देणाऱ्या राजन साळवी आणि किरण सामंतांमध्ये जुंपली, किरण सामंतांचा आता थेट राजापूरमधून साळवींना आव्हान। निवडणुकीच्या निकालाआधीच पंकजा मुंडेंच्या मंत्रिपदाची चर्चा, अजितदादा लावणार पंकजांच्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग, तर फडणवीस देखील पंकजांच्या मंत्रिपदाबाबत आशावादी। पंकजा मुंडेंसाठी उदयनराजे भाऊक, पंकजा मुंडेंना खासदार केलं नाही तर उदयनराजेंची राजीनामा देण्याची तयारी, व्यासपीठावर पंकजा मुंडे यांनाही झाले अश्रू अनावर। राज्यात अवकाळीचं थैमान, कराड, सांगली, पुण्यात पावसाची दमदार बॅटिंग, तर अवकाळीचा शेती पिकांना मोठा फटका, बळीराजा चिंतेत। देशात पुढच्या 25 वर्षांमध्ये गरिबी राहणार नाही, स्वप्न पूर्ण करण्यासाठी एनडीएचा विजय व्हावा, नितीन गडकरींचं विधान। कल्याणमध्ये उद्या शरद पवारांच्या सभेचं आयोजन, महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ्या मामा म्हात्रे यांच्या प्रचारासाठी सभा। पवारांमुळे दिल्लीवर राज्य करण्याची संधी मिळाली होती, रोहित पाटलांचा अजित पवार यांच्यावर हल्लाबोल। मालेगावात पोस्टल मतदानापासून शेकडो कर्मचारी वंचित, मालेगावात निवडणूक आयोगाच्या अटी किचकट असल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप। लासलगाव शहरामध्ये भीषण पाणी टंचाई, लासलगावला 20 दिवसांपासून पाणी पुरवठा नाही, पाणी टंचाईमुळे लासलगावमध्ये कडकडीत बंद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।